आता गंमत बघू बरं का आपण. तर मी काय म्हणते, मी म्हणतोय तुम्हाला की बाबा हो, बायनरी जे काही आहेत, बायनरीमध्ये फक्त 2च अंक असतात. तो म्हणजे 1 अँड 0. तो किती अंक असतात? फक्त 2 अंक असतात. परंतु डेसिमलमध्ये किती? 0, 1, 2, 3 अशा पद्धतीने असतात. याचा अर्थ आहे याच्यामध्ये 10 अंक असतात. किती अंक असतात? 10 अंक असतात. तो मग आता आपण एक काम करूया, पटपट आपण त्याला समजून घेऊया काय असतं बरं का. बघा, समजा मी तुम्हाला ना बायनरी नंबर दिला. बायनरी नंबर तुम्हाला मी असं दिला 1 0 0. मग तुम्हाला कळणार नाही तो. आता आपल्याला कसं कळणार? आपण सिव्हिल इंजिनिअरिंगचे कॉम्प्युटरच्या पोरांना कळतं ते, राईट का. समजा बायनरी नंबर मी तुम्हाला 1 0 0 देऊन दिला. तर बायनरी नंबर जर का समजा मी तुम्हाला 1 0 0 देऊन दिला, तर डेसिमल नंबर काय असेल तो यार? एक कोड झाला ना, आपण तो पासवर्डच झाला. तो 100 नंबर समजा मी 100 देऊन देतोय, तर 100साठी काय असेल बा? तर तुम्हाला समजायला पाहिजे की 1 0 0 हे बायनरी नंबर आहे. हे काय आहे? बायनरी नंबर आहे. तर बायनरी नंबरचं तुम्हाला डेसिमलमध्ये जर का कन्व्हर्जन करायचं असेल तर कसं करतात लक्ष घ्या. बायनरीचा बेस नेहमी 2 असतो. बायनरीचा बेस किती असतो? नेहमी 2 असतो. 2 का असतो? कारण की 2च अंक असतात म्हणून. मग मी काय करतो, समजा मला डेसिमल बायनरी नंबर दिलेला आहे 1 0 0, असं करून बॉटमला 2 देऊन दिलं आहे. म्हणजे हे बायनरी नंबर आहे असं मला त्याने देऊन दिलं आहे समजा. तर मग लक्षात घ्या, आपण काय करतो माहिती आहे का, या डिरेक्शनने सुरुवात करतो आपण. कोणत्या? एकक दशक शतक करत. एकक दशक शतक अशा पद्धतीने आपण जातो. तो आता मी काय करणार बघा, 1 0 0. शून्यसाठी मी काय लिहिणार? 2⁻0. शून्यसाठी काय लिहिणार? या त्याच्या पुढच्यासाठी काय लिहिणार? 2⁻1. यासाठी काय लिहिणार? 2⁻2. त्याच्या पुढे जर काही असलं असतं, समजा 1 राहिलं असतं इथं, तर 2⁻3. अशा पद्धतीने मी ते लिहत जातो. आलं लक्षामध्ये? फॉर एक्झाम्पल 1 1 1 1 0 0. अशा पद्धतीने तुम्हाला बायनरी नंबर दिलेला आहे. त्या झिरोसाठी आपण काय लिहितोय बरं का? 2⁻0, राईट. याच्यासाठी काय लिहितो आपण? 2⁻1. 2⁻1 समजून घ्या गोष्टीला, ठीक आहे. इथं काय बरं का आपला? हा आहे 2⁻2, राईट. इथं काय बरं का? हा आहे 2⁻3. इथं काय आहे बरं का? तो इथं आहे 2⁻4. हा इथं काय आहे? तर 2⁻5. अशा पद्धतीने ते असतं. मग आता हा तर बायनरी नंबर आहे, पण डेसिमल नंबर काय यार? तो डेसिमल नंबर काय हे सांग. मग आपण काय करतो माहिती आहे का, आपण काय करतो, ज्यांच्या डोक्यावरती 1 आहे. कोणाच्या डोक्यावरती 1 आहे बरं का? 2⁻2. याच्या डोक्यावरती 1 आहे. 2⁻3. याच्या डोक्यावरती 1 आहे. 2⁻4. याच्या डोक्यावरती 1 आहे. 2⁻5. याच्या डोक्यावरती 1 आहे, राईट का. तो ज्याच्या डोक्यावरती 1 आहे त्यांची बेरीज करून टाकायची. तो तुमचा काय आहे? डेसिमल नंबर आहे. मग कोणाची बरं का? 2⁻5. सांगा बरं, 2⁻5 किती असतं? तुम्ही म्हणणार 32. अधिक 2⁻4 किती असतं रे? तुम्ही म्हणणार 16. अधिक करत जायचं. 2⁻3 किती असतो रे? 8. ज्याच्या डोक्यावरती 1 आहे तेवढ्याचीच बेरीज करायची आहे. 2⁻4 किती आहे? 4. तो यांच्या डोक्यावरती 0 आहे, यांची बेरीज करायची नाही. तो बेरीज जर केली तर किती येईल बरं काय? 32 आणि 16 48. 48 आणि 8 56 का? 56. 56चा असा किती झाले? 60. तो 60 हा जो आपला डेसिमल नंबर आहे, त्या डेसिमल नंबरला बायनरीमध्ये 1 1 1 1 0 0 असं लिहितात. हा लक्षामध्ये. तर जर समजा 1 1 1 0 0 असं जर का आलं, तो डेसिमल नंबर काय असतो आपला? 60 असतो. तर कोडिंग लँग्वेजमध्ये तुम्हाला विचारतात ते, ठीक आहे. तर थोडंफार नॉलेज असायला पाहिजे, त्यासाठी सांगून देतोय. आता जर तुम्हाला मी असं म्हणलो 111. 111 हा समजा बायनरी नंबर आहे. सांगा बरं काय तर डेसिमल काय असेल? तुम्ही काय करणार? 2⁻0, 2⁻1, 2⁻2, राईट का. मग तुम्ही काय, तुम्हाला जर विचारलं सांगा बरं का डेसिमल नंबर काय असेल? ज्याच्या डोक्यावरती 1 असेल, याच्या डोक्यावरती बी 1 आहे, याच्या डोक्यावरती बी 1 आहे, याच्या डोक्यावरती बी 1 आहे. तर मग 2⁻2 म्हणजे 4 अधिक 2 अधिक 2⁻0 म्हणजे 1. मग किती झाले? 6 आणि 1 7. तो 7साठी 7 हा डेसिमल नंबर आहे. यासाठी आपण बायनरी नंबर काय लिहितो? 111. तो बायनरी नंबर आपण त्यासाठी काय असतो? 111. तुम्ही कॉम्प्युटरचे तुमचे पोरं असतील त्यांना विचारा, ते अशा पद्धतीने ते करत असतात, ठीक आहे. तो 111 असतो. मग सिंपल आहे. चला सांगा बरं का पटकन तुम्ही मला आता. 1 0 1 1 हा एक बायनरी नंबर आहे. कोणाचा डेसिमल असेल? फाटकन करा, फास्ट. टाइमपास नाही करायचा आपल्याला. 19. काढलं का? हे बघा, तो याचं किती असेल? 1. याचं किती असेल? 2, राईट. याचं किती असेल? 2. याचं काहीच नाही राहणार. याचं किती असणार आहे? याचं असणार आहे 16. तो 16 अधिक 3 बरोबर 19. काही याच्यासाठी वापरलं आपण त्याला? 19 साठी. लक्षात घ्या, 0 वरचा घ्यायचा नाही, पण लिहिताना याचं काय येईल बरं काय? इथं येईल 1 2 4 8 16 32 64 128 अशा पद्धतीने करायचं. कळत आहे का रे? बघा रे बाबा, 1 0 1 1 1. चला बोला पटकन. एकाच्यासाठी वापरतोय आपण. हा काय आहे? हा काय किती आहे रे? हा याची किंमत किती असते? 1. याची किंमत किती असते? 2. याची किंमत किती असते? 4. याची किती? 8. याची किती? तो याची 16. तो आता ज्याच्या डोक्यावरती 1 आहे तो वालीची बेरीज करायची. 16 अधिक 4 म्हणजे 20, राईट का. अधिक 3 तो किती झाले? 23. तो 23 आपलं उत्तर येऊन जाईल. तेवढी बात कळाली का तुम्हाला? सांगा पटकन, कमेंट करा. नेहा
कोण कोण आहे काय माहित नाही आपल्याला, कमेंट करायला पटपट आहे, कळालं काय? समजलं ठीक आहे. तो बायनरीचा डेसिमल तुम्हाला समजलं. करता आला तर पटकन जाऊ आता पुढं. आता डेसिमलचं बायनरीमध्ये कसं कन्वर्ट करायचं हे बी शिकून घ्या पटकन. चला, समजा मी तुम्हाला डेसिमल नंबर दिला, तुम्हाला समजा मी 22 नंबर दिला, तर 22 नंबर जर का समजा तुम्हाला दिलं असेल आणि म्हणतो की आता बायनरी बनवा, एकदम पांचट आहे बनवायचं, त्यामुळे शिकायला काही आपल्याला अवघड नाही. मग बघा बरं कसं करतात. तर तुम्हाला काय करायचं आता, डेसिमल टू कन्वर्जन बायनरी. समजा मी तुम्हाला 22 नंबर दिला, तर 22ला काय करायचं, 22ला बायनरीमध्ये कन्वर्ट करता येत ना, तर बायनरीची बेसिस काय असतो, 2 असतो ना, तर तुम्ही या 22ला काय करायचं, या 22ला 2नी भाग द्यायचा. ठीक. तो 22ला जर का 2नी भाग दिलं तर किती येईल रे, 11. किती येईल, 11 येईल. आणि बाकी किती उरेल, तुम्ही म्हणणार 0. बोला इथपर्यंत कळालं का? खाता कसे पाडतोय बघा. बाकी किती उरेल, 0. तो जर 22ला 2नी भाग दिला तर 11 उत्तर येईल आणि बाकी उरेल 0. पुन्हा याला 2नी भाग द्यायचा, पुन्हा याला 2नी भाग जर दिला तर 11ला जर 2नी भाग दिला तर उत्तर किती येईल रे, तुम्ही म्हणणार उत्तर 5 येईल, पण बाकी किती उरेल, 1. कळतंय काय बघा, बाकी किती उरेल, 1 कळतंय. चला पुढे पुन्हा आपण काय करूया, 5ला 2नी भाग देऊया. 5ला जर का 2नी भाग दिला तुम्ही तर इथं उत्तर किती येईल, 2, पण बाकी किती उरेल, 1. बाकी किती उरेल, 1. बरोबर का रे, 2 दुणे 4, बाकी किती उरेल, 1. पुन्हा मी जातो, पुन्हा या 2ला जर का भाग दिला मी, तो किती उत्तर येईल आता, 1 उत्तर येईल, 1 येईल. आणि इथं किती उत्तर येईल बरं का, इथं येईल 0. इथं उत्तर किती येईल, 0. लक्षात आलं का, बे उरतंय किती, 0. तो देअरफॉर तुमचं बायनरी नंबर काय आला माहिती आहे का, इथून सुरुवात करायची, इथून लाल पेन वापरतो, इथून अशा पद्धतीने जायचं. मग काय येईल बरं का, तर तुम्ही म्हणणार 1, हा आला 1, नंतर काय 0 हा 0, नंतर हा 1 नंतर काय 1, नंतर काय 0 झालं. तो अशा पद्धतीने त्याचा काय होऊन जातो, तो त्याचा बायनरी होऊन जातो. तो बायनरीचं डेसिमल आणि डेसिमलचं बायनरी जे काही आहे कशा पद्धतीने करतात हे आपल्याला होतं की नाही माहीत नाही, आपल्याला असेल ते 9वी 10वीमध्ये कुठं, तर त्याचा कन्वर्जन आपल्याला असं जमून जातं. ठीक आहे. तो बायनरीचं डेसिमल आणि डेसिमलचं कशा पद्धतीने करतात हे तुम्हाला कळालं. तुम्हाला जर चेक करायचं तुम्ही चेक बी करू शकतात. कसं चेक करणार बरं का, याचं किती असतं 2, याचं किती असतं 4, हां, आणि याचं किती असतं रे, याचं किती 32 असतं का, काही चुकलं का माझ्याकडून, हे 1 0 1 इथपर्यंत यायला पाहिजे होतं ना, मी किती 0 घेतले, 1 0 1 1 0 1 0 1 1 0. बघा बरं एक मिनटं, 22 2ने भाग देतोय 11, बाकी किती उरते 0. 2ने भाग देतोय 5, बाकी किती उरते 1. ठीक. 2ने भाग देतोय, बाकी किती उरते 1. 2ने भाग देतोय 1 0. राईट का. हे बघा 1 0 1 1 0 असं जनते, हे असं जायचं बरोबर आहे काय कोड बघा. मग आता मला सांगा याची किंमत किती आहे, याची किंमत किती आहे, तुम्ही म्हणणार 2. याची किंमत किती आहे, तर तुम्ही म्हणणार 4. याची किंमत किती आहे 4. याची किंमत किती असती 16. याची किंमत आहे 16. तर मग बेरीज कुठे होते, नाही ना होत ना. याची किंमत किती आहे 32. 22 उत्तर यायला पाहिजे. अरे 0ची 8 आहे, 16 आहे बरोबर. ओके, मग तुम्ही पुढचं बोलता. ओके तुम्ही पुढचं बोलता. तर मला सांगा 16 आणि 6 22 आलं लक्षामध्ये. अशा पद्धतीने कन्वर्जन जर तुम्हाला करता आलं तर सिम्पल. चला पटकन उत्तर करा. आता मी घेतो तुम्हाला समजा 11 दिलं, चला 11साठी काय बायनरी नंबर येईल बरं का, नाही तर 13 घेतो. आणि तुम्हाला बघा आता ते काही परीक्षेला आपल्याला काही नाही आहे, पण तरी मी तुम्हाला सांगतो या असा कोड जर का चुकून बनला तर तुम्हाला तरी जमेल, तो दुसऱ्या जगाला जमणार नाही. दुसऱ्या परीक्षा तुम्ही देणार आहेत मोकार दुनियाभरच्या ॲप्टीच्या परीक्षा द्यायच्यात, तर त्यामुळे तुम्हाला ते बायनरी हे राहणार जे मग. ठीक आहे. तो 13साठी बायनरी नंबर काय लिहिणार पटकन सांगा. 13ला भाग देतो 2ने जर का भाग दिला तर 2 सक 12 किती उरत आहेत 1, बाकी 1 उरते. पुन्हा 2ने भाग जर दिला तर 3 परफेक्ट 3 आणि बाकी किती उरते 0, बाकी किती उरते 0. पुन्हा 2ने भाग जर दिला तर 2 1 2 बाकी किती उरते 1. खल्लास झाला. 1 1 0 1 आला का रे. 1 1 0 1 कोड येतोय का, तो 1 1 0 1 अशा पद्धतीने बायनरी कोड येऊन जात असतो. तो ठीक आहे. बायनरीबद्दल मी कंप्लीट केलं. चला आता एक क्वेश्चन सॉल्व करून टाकू आपल्या कोडिंगचा. तर कोडिंगचा क्वेश्चन सॉल्व करा. तो ज्याला कळालं नसेल त्याला प्रॉब्लेम येईल. आता लक्ष द्या काय म्हणलंय, इन द सर्टेन कोड द सिम्बॉल फॉर द 0 इज, बघा तो 0साठी काय वापरलेला आहे, $.
वनसाठी काय वापरलेला आहे स्टार. ओके. इन द सर्टेन कोड सिम्बॉल झिरोसाठी आहे डॉलर, वनसाठी आहे स्टार. नंतर पुढे काय म्हटले देअर आर नो सिम्बॉल. तो देअर आर नो सिम्बॉल फॉर अदर म्हणजे लक्षात यायला पाहिजे की दुसऱ्या कोणासाठी काही सिम्बॉल नाही. याचा अर्थ फक्त दोनच नंबर आहेत, एक 0 आणि 1. याचा अर्थ ही बायनरी सिस्टीम आहे, हे टिक व्हायला पाहिजे. की कारण की बघा काय म्हणलेले की 0साठी डॉलर आहे आणि 1साठी स्टार आहे. तर देअर आर नो सिम्बॉल अदर ग्रेटर दॅन द 1. तर एकापेक्षा जास्त असण्यासाठी कोणतेही सिम्बॉल नाही आहे. ही बायनरी सिस्टीम आहे, कारण की बायनरी सिस्टीममध्ये 0 आणि 1च असतो. एवढी बात लक्षात राहायला पाहिजे. द नंबर ग्रेटर दॅन 1 आर रिटर्न ओनली बाय युजिंग द सिम्बॉल टू सिम्बॉल अबो. तर आहे का, तो एकापेक्षा पुढचे जे काही असते ना 2, 3, 4 त्यांच्यासाठी पण तुम्हाला हेच वापरायचे असतात, डॉलर वगैरेच वापरायचे असतात. याचा अर्थ डेसिमल नंबर जर का असतील तर त्याला तुम्ही कन्वर्जन कशामध्ये करायचं, त्याला बायनरीमध्ये करायचं. तो डेसिमल नंबरला बायनरी करायचं, कारण की बायनरीमध्ये फक्त 1 आणि 0 असतो आणि 1 आणि 0साठी तुम्ही डॉलर आणि ते वापरायचं. खल्लास. आलं लक्षामध्ये. आता हा क्वेश्चन जर का आपल्याकडच्या फील्डमध्ये आला तर तो आपल्याला जमणार नाही बिलकुल पण आता आपल्याला नॉलेज आलेलं आहे तर आपण बिंदास सोडवणार. आता पहिले मला सांगा, तुम्हाला कळालं का, 0साठी डॉलर, 1साठी स्टार, कोणत्याही नंबरसाठी काही स्टार सिम्बॉल नाही आहे. म्हणतात काय की एकापेक्षा जे काही पुढचे आहेत त्यांच्यासाठी पण आपण स्टार आणि डॉलर वापरतो. याचा अर्थ डेसिमलसाठी आपण स्टार आणि डॉलर वापरणार आहे. म्हणजे बायनरीला पहिले डेसिमल करून घ्या, डेसिमलला पहिले बायनरी करून घ्या आणि बायनरी झाल्यानंतर मग ते सिम्बॉल द्या. अशा पद्धतीने आपल्याला विचारून घेतात. ठीक. तो बघा बरं का. अजून बघा तुम्हाला ट्रिक अजून काय दिली बघा, काय ट्रिक दिली. ट्रिक कशी दिली आहे, तुम्हाला बायनरी आहे का ते ओळखण्यासाठी म्हणलेले की 0साठी डॉलर आहे, 1साठी काय आहे स्टार आहे, 2साठी अशा पद्धतीने. आता मला सांगा, जर 2 आपला डेसिमल आहे तर 2 जर का समजा डेसिमल असेल, मला उत्तर द्या रे. 2 जर का डेसिमल असेल त्याचा बायनरी काय बनेल, पटकन सांगा. 2 जर डेसिमल आहे त्याचा बायनरी काय बनेल. 1 बे एक बे 1 0 काय बनेल त्याचा डेसिमल आहे 1 0. तर त्याचं जे काही बनेल ते 1 आणि 0 बनेल, राईट का. 1 0 बनणार आहे. मग 1साठी काय वापरताय तुम्ही, 1साठी काय वापरताय स्टार, 1साठी काय वापरताय तुम्ही स्टार आणि 0साठी काय वापरताय तुम्ही डॉलर. मग तुम्हाला टिक झालं की हे बायनरी सिस्टीम आहे गड्या. कारण की बघा 2साठी त्यांनी म्हटलेलं आहे स्टार आणि डॉलर आहे, तर तुम्हाला कळालं की ती बायनरी सिस्टीम आहे गड्या, राईट. मग 3साठी बी करून बघा. चला सांगा बरं का, 3साठी काय बायनरी नंबर येईल रे. 3 या डेसिमलसाठी बायनरी नंबर काय येईल. बे एक बे उरला किती 1 1 1, राईट का. 1 1 येतोय. 1 1 म्हणजे काय स्टार स्टार. मग बघा बरं का, तुम्हाला कळालं की आता ही बायनरी सिस्टीम पक्की आहे. अशा पण तुम्हाला कळालं. मग चला आता सॉल्व करा क्वेश्चन. तो क्वेश्चन सॉल्व करा. चला सांगा, विच ऑफ द फॉलोइंग नंबर विल बी रिप्रेझेंट 18. तर 18साठी काय चिन्ह असेल सांगा पटकन. 18साठी काय असेल. 18 डेसिमल आहे, कन्वर्जन करा. 1 0 0 2ने भाग देतो, 2ने भाग दिला 9 झाला, बाकी किती उरते, बाकी उरते 0. पुन्हा 2ने भाग देतो, 2 चोक 8, बाकी उरतोय 1. पुन्हा 2ने भाग देतो, पूर्ण भाग जाईल 2 दुना 4, बाकी उरल 0. पुन्हा मी 2ने भाग देतो, 2ने भाग देतो आता 2 1 2, बाकी उरणार 0. म्हणजे काय उरतोय 1 0 0 1 0. म्हणजे काय येईल बरं का रे. तो 1साठी आहे स्टार, 0साठी काय आहे डॉलर, 0साठी काय आहे डॉलर, राईट. 1साठी काय आहे स्टार आणि 0साठी काय आहे डॉलर. अशा पद्धतीने तुमचं उत्तर असणार. बोला कळालं का. हे असणार तुमचं उत्तर. तर अशा पद्धतीने उत्तर तुम्हाला दिसायला भेटेल. पुढे जाऊया. विच आर द फॉलोइंग नंबर विल बी रिप्रेझेंट 24. चला 24साठी काय असेल. फास्ट करा, टाइम किती झाला काय माहिती. 1 1 0 0 राईट का. तो 1 1 0 0 1 1 1 2 3. तो 1 म्हणजे स्टार स्टार डॉलर डॉलर डॉलर. तो अशा पद्धतीने तुमचं उत्तर येऊन जाईल. चला पुढे जाऊ. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंटेड बाय द स्टार डॉलर स्टार स्टार डॉलर. आता तुम्हाला नंबर सांगायचा आहे की काय संख्या असेल याच्यासाठी. उद्या एक लेक्चर घेईल मी, मोठे अवघड उदाहरण आणतो जरा. उदाहरण काय हे बघ 1 0 1 1 0. हां 1 मिनिट. आता याच्यासाठी काय असेल बरं.
हा 1 आहे, हा 2 आहे, हा 4 आहे, 8 आहे आणि हा 16 आहे. आपल्याला बेरीज कोणाची करायची असते? फक्त एकवाल्याची. म्हणजे 16 आणि हे झाले 8, सॉरी 16 आणि 6 22. तो 22 आहे. 22 जर का समजा येतोय, झालं ना 22 उत्तर. ओके, तो 22 आपलं काय आहे उत्तर. 22 साठी तुम्हाला तशा पद्धतीने लिहिता येईल, उलटं सुलटं करून करता येईल. चला पुढचं घ्या. हे लक्ष राहू द्या की अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातोय का, हे लक्ष ठेवायचं. तुम्ही कोणत्या पेपराला जाताय त्याच्यावरती लक्ष ठेवायचं. कारण की सांकेतिक भाषा म्हटल्यावरती कुठून काय विचारतील त्याचा भरोसा नसतो. कारण की बनवणारा काय आहे ते बघून घ्यायचं ना अगोदर. बनवणारा तर काही पण बनवू शकतो. विच आर द फॉलोइंग नंबर विल बी रिप्रेझेंट द व्हॅल्यू ऑफ 4 + 4 × 2 + 0 × 3. तर तुम्ही एक काम करा ना, याचा काय नंबर बनेल? 4 + 8 + 0 12. जर का समजा 12 बनतोय तर 12साठी तुम्ही मला हे सांगा, 12साठी बायनरी नंबर काय असेल? 12साठी काय 6 बाकी 0. 1 1 0 राईट का? तर इथं जर का समजा आपण 2ने भाग दिला तर बाकी उरते 3. ओके, सॉरी 2ने भाग दिला तर इथे किती येईल? 3 ना. बाकी कुठे उरवतोय? तो हे 3 हा 0. 2ने भाग दिला तर 1 1. 1 1 0 0. 1 1 0 0 ना. राईट. $. हां, तो अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन येतात, ते सॉल्व करता यायला पाहिजे. चला पुढं. चला हे उदाहरण मला सॉल्व करून द्या. स्टार डॉलर 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 $4 येतील, मल्टिप्लाय बाय द स्टार डॉलर डॉलर, देन व्हॉट विल बी द रिझल्ट इन द कोडेड लँग्वेज. तुम्ही सांगतो मी तुम्हाला कोडेड लँग्वेज यायलाच पाहिजे. तुम्हाला क्वेश्चन बघून घ्या. तुम्ही वनसेवाचे 2 पेपर मी टाकलेले आहेत ग्रुपवरती. एकदा जा आणि पुन्हा चेक करा त्याच्यामध्ये सांकेतिकचे क्वेश्चन किती आलेले आहेत. काही पण करून तुम्हाला सांकेतिक जमायलाच पाहिजे. आपण खूप सगळा सिलेबस बघितला, सगळं काही कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. जवळजवळ काहीच राहिलेलं नाही. डिरेक्शन एक राहिलेलं आहे, बेसिक सगळ्यांना जमतं, वर्गमूळ वर्ग काय आहे, फक्त ते सड वगैरे सांगितलं की अंकगणित शेडी वगैरे काम होऊन गेलं. राईट का? कारण की तुमचा सिलेबस बघा किती येते उत्तर. 128 राईट. सो याचं उत्तर म्हणतायत 128. 128 याचं उत्तर आहे. तर काय करायचं होतं बरं का, काय करायचं होतं? स्टार डॉलर डॉलर म्हणजे 1 0 0 0 4 0 आहेत. याचा अर्थ 1 2 4 8 16. तो हे नंबर काय आहे? हा डेसिमल 16 आहे. याला मल्टिप्लाय करायचं याच्यासोबत. हा काय आहे? 1 0 0 0 1 2 4 8. मग 16 × 8 जर केलं तर उत्तर किती येणार आहे? 16 × 8 जर का केलं तर 128 येणार आहे. तर 128साठी काय चिन्ह आहे हे सांगा. चिन्ह कुठे सांगितलं तुम्ही? तो 128साठी मग तुम्हाला काय करावं लागेल? पुन्हा याला बायनरीमध्ये कन्वर्ट करावं लागेल. बायनरीमध्ये कन्वर्ट करावं लागेल. खूप मोठी लाईन येईल आणि ते तुमचं उत्तर राहणार. ते उत्तर काय असेल माहिती आहे का? स्टार डॉलर 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 असं काहीतरी स्टार डॉलर 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 सगळं येणार आहे पुढे जाऊन. ठीक आहे. तर तुम्ही जर बघायला गेला तर तुम्हाला तो सॉल्व बी करता येईल. अशा पद्धतीने आपले क्वेश्चन आपल्याला विचारले जात असतात. मी आज तुम्हाला कोणता पॅटर्न शिकवला? सगळ्यात अगोदर कालचा पॅटर्न, काल का परवाचा पॅटर्न. तो पॅटर्न काय होता? एकतर तुम्हाला वेगळ्या देशातली भाषा दिलेली असतात की यासाठी असं काहीतरी आहे, तर तुम्ही कॉमन शोधतायत. हा प्रकार झाला सांकेतिक भाषेचा एक. दुसरी काय प्रकार असतो? दुसरा प्रकार असा आहे की जर तुम्ही एखादा सेंटेन्स टाकतायत, लक्ष द्या आता ऐका. जर एखादा सेंटेन्स तुम्ही इनपुटला देत असतात आणि आउटपुटला जर का त्या सेंटेन्समध्ये तेच जर काही शब्द येत असतील, याचा अर्थ दोनच गोष्टी होऊ शकतात. एक असेंडिंग और डिसेंडिंगचे भाषा वापरलेली असेल किंवा इनपुटला नंबर द्यायची आणि बाहेर काय येत आहेत त्याच्यानुसार तुम्ही करायचं. तो एक प्रकार झाला. राईट का? तिसरा प्रकार एक असतो फेमस प्रकार की याच्यासाठी ते, त्याच्यासाठी ते, त्याच्यासाठी ते. मग आपण शेवटी बघायचं की स्कायचा कलर काय होता, तो वाला क्वेश्चन. तो पण मोकार विचारला गेलेला आहे, ही बात पण तुम्हाला माहिती आहे. राईट. तर तो पण एक प्रकार असतो. तो एक प्रकार असतो. नंतर तो असे 3-4 प्रकार झाले. बायनरीचा एक प्रकार लक्षामध्ये राहू द्या, ठेवायचा असेल तर. ठीक. तो इथपर्यंत आपली बात आलेली आहे. उद्या एकच लेक्चर कोडेड लँग्वेजवरची होईल. त्यानंतर आपण डिरेक्शन वगैरे बघूया. ठीक आहे. डिरेक्शन आणि ब्लड रिलेशन झालं की मी स्टॉप जरी झालो तरी पण चालेल. कारण की तुम्हाला कोणत्याही मॅक्झिमम लेवलला जाणार नाहीत ते. तुम्ही क्वेश्चन बघा. तुम्हाला ते कृषी जवाबांशिवाय सगळ्यांचा जर का सारखा पेपर काढत असतील ना, तर तुम्ही जेवढं शिकलेलं आहे तेवढं इनफ झालं. फक्त आता आपण रिझनिंगकडे वळायचं, मॅथमॅटिककडे नाही जायचं. ॲक्च्युली आपण रिझनिंगच शिकत आहोत. मग एकूण त्रिकोण किती, एकूण हे किती, ए बी बी, नंतर असे डॅश डॅश देतात ते वाले काय, तो तसले प्रकार आपण शिकायला लागून जायचे. राईट का? तो अल्फाबेटकडे आपण जायचं. अल्फाबेटची अरेंजमेंट कशी असते
ते वाल्या प्रकाराकडे आपण वळायचं, म्हणजे आपण रिझनिंगकडे जायचं. मग याच्या पुढे आता आपण रिझनिंग शिकणार आहोत असं तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. मॅथमॅटिक्सचा तुमचा एकच टॉपिक बाकी आहे. तो टॉपिक कोणता सांगून देतो. मॅथमॅटिक्सचा तुमचा एकच टॉपिक बाकी आहे आणि आय थिंक तो सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट आहे. दुसरं मॅथमॅटिक्सचं जे काही आहे ते तुम्हाला जमतं असं मी गृहीत पकडतो. वर्गमूळ तुम्हाला काढता येतं, ते काय शिकवायचं. ठीक आहे. तो अशा पद्धतीने जे काही आहे आपण इथं आता थांबूया. मराठीचं मी उभयनवी अवयव शिकवणार आहे थोड्या वेळानंतर, बरोबर 9:30ला. हो. हां.